श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या अन्नब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल मैत्रिणींनो की आपला आजचा विषय कोणता आहे, ॲफर्मेशन्स. चला तर प्रथम आपण ॲफर्मेशनची डेफिनेशन पाहूयात. तर ॲफर्मेशन म्हणजे काय? ॲफर्मेशन म्हणजे कॉन्शियसली पॉझिटिव्ह बोलणे, म्हणजे अगदी विचारपूर्वक पॉझिटिव्ह विचार करणे आणि ते बोलणे, यालाच कॉन्शियसली ॲफर्मेशन, पॉझिटिव्हली बोलणे असं म्हणतात. म्हणजे ही डेफिनेशन आहे ॲफर्मेशनची. तर ॲफर्मेशनमुळे आपल्या लाईफमध्ये कुठले बदल होतात ते आपण पाहूयात. नकारात्मक विचार कमी होतात आणि आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मदत मिळते. स्वतःबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. त्या ॲफर्मेशन आपण कसे करावे हे पाहूयात. तर ॲफर्मेशन आपण डोळे बंद करून एका जागेवर शांत बसायचे आहे आणि बेंबीपर्यंत मोठे 3 श्वास घ्यायचे आहेत आणि आपल्याला जे काही लाईफमध्ये हवे आहे ते पॉझिटिव्हली बोलणे, पॉझिटिव्हली बोलायचं आहे, विचार करून बोलायचं आहे मैत्रिणींनो. त्यानंतर ॲफर्मेशनचं टायमिंग मी तुम्हाला सांगणार आहे. ॲफर्मेशन सकाळी उठल्यानंतर बोलायचे किंवा लिहायचे आहे आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण झोपण्यास जातो त्यावेळेस बोलायचे किंवा लिहायचे आहे. किंवा जरी तुम्ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन म्हणजे जी काही पॉझिटिव्ह वाक्य आहेत ती रेकॉर्ड जरी करून आपल्या आवाजात ठेवली आणि ती जरी सकाळी ऐकली किंवा संध्याकाळी, दोन्ही टाईम ऐकावी, त्याने देखील बराच फरक पडतो. सतत आपण ज्यावेळेस पॉझिटिव्हली बोलतो तर त्या व्हायब्रेशन युनिवर्समध्ये सोडल्या जातात आणि त्या व्हायब्रेशनमुळेच आपल्या लाईफमध्ये जे काही निगेटिव्ह घडतं आहे ते निगेटिव्ह न घडता पॉझिटिव्हली घडण्यास सुरुवात होते. आणि पॉझिटिव्ह वाक्य ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण सर्वात प्रथम विचार करायचा आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि मग कृती करायची आहे. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह वाक्य आपण तयार करायचे असतात.